हाय, हॅलो, नमस्कार. आजचा व्लॉग खूप छान आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे जातोय. पण आज आम्ही जातोय गोंदवलेकर महाराजांकडे. एक असं ठिकाण जिथे मनाला खरी शांती मिळते. तर आमचा प्रवास हा सकाळी 6 वाजता सुरू झाला. सकाळची खूप थंडी होती, पण वातावरण एकदम फ्रेश होतं. रस्त्यात आम्हाला खूप सुंदर सनराईज पाहायला मिळाला. आम्ही तळवडे, साखरपा या मार्गाने प्रवास केला. जसजसं पुढे गेलो तसतसं निसर्ग अजूनच खुलत गेला. आंबा घाटात पोचल्यावर डोंगर, हिरवळ, धुकं आणि बरंच काही पाहून मन अगदी प्रसन्न झालं. पुढे जाऊन आम्हाला मलकापूरवरून साईडला रोड गेल्यावर कोकरूड मार्गे कराड खूप सुंदर असा रस्ता लागतो. तरी काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं, तरीही आजूबाजूचे वातावरण इतकं सुंदर होतं की प्रवास दमणारा वाटलाच नाही. चुरली घाट हा पाहायला खूप सुंदर आहे. डोंगर, वळणावळणावरचे रस्ते आणि शांतता, खरंच ट्रॅव्हलसाठी परफेक्ट ठिकाण. लांजा ते गोंदवले हे अंतर 194 किलोमीटरचं असून सोबतच आम्हाला हे 4-5 तासांचं अंतर होतं. पण वाटलंच नाही हे 4-5 तास कधी गेले. मग थोडा वेळ आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आणि तिथे खूप मस्त गरमागरम वडापाव खाल्ले आणि गुळाचा चहा. मध्येच आम्ही रानातून पपई काढले आणि मग निघालो परत प्रवासाला. असं सगळं निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही चाललो होतो. आणि मग 4-5 तासांचं अंतर पार करून आम्ही अखेर पोचलो महाराजांच्या मठाजवळ. गेट नंबर 6 मधून प्रवेश केल्यावर गाडी पार्किंगसाठी खूप मोठी, स्वच्छ आणि शिस्तबद्ध जागा आहे. इथली व्यवस्था पाहून खरंच छान वाटेल. गाडी व्यवस्थित पार्क केल्यानंतरला आम्ही दर्शनासाठी निघालो. दुपारची वेळ होती आणि मठ परिसरात एक वेगळीच शांतता आणि पवित्रता जाणवत होती. मठामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे आणि ते खूप योग्य आहे, कारण इथे आल्यानंतरला फक्त डोळ्यांनी पाहायचं नाही तर मनाने अनुभवायचं असतं. महाराजांची समाधी, त्यांची पादुका मस्तक टेकताच काहीतरी जाणवतं. त्यांच्या पायाजवळचं हे गुलाब खूप सुंदर आणि संपूर्ण मंदिरात पसरलेली शांतता मनाला खूपच भावली. इथे आल्यावर असं वाटतं की आपोआप मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि आयुष्याबद्दल खूप काही समजायला लागतं. गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत होते. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराज म्हणून त्यांना ओळखले जात. त्यांचे पूर्ण नाव हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे होते. महाराजांचा जन्म 1845 साली महाराष्ट्रात झाला. महाराजांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे गोंदवले जिल्हा सातारा येथे घालवले आणि आज हा त्यांचा मठ खूप प्रसिद्ध आहे. महाराजांचे जीवन अतिशय साधं, तपस्वी आणि शिस्तबद्ध होतं. त्यांनी कधीही चमत्कार दाखवण्याचा भर दिला नाही. त्यांचा मुख्य संदेश एकच होता: नामस्मरण, शिस्त, स्वच्छता आणि सदाचार. महाराज हेच सांगतात, नामस्मरण हेच खरं साधन. मठात रोज मोफत हा प्रसाद दिला जातो. 24 तास अन्नछत्र सुरू असतं. गोशाळा, भक्तनिवास, स्वच्छ पाणी सगळं उत्तम असतं. आम्ही इथे एक रात्र राहिलो. भक्तनिवासमध्ये 3 दिवस मोफत राहायला आहे. तेही इथे कोणतेही पैसे घेतले जात नाही, काहीच घेतलं जात नाही. रात्रीची आरती ही 7:30 वाजता सुरू होते आणि परफेक्ट. इथे वेळेला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि रात्रीची आरती आणि ते प्रवचन, महाराजांनी सांगितलेले नामजाप म्हणजे जय श्रीरामांचे नामजाप करणे हे खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करून जाणारं होतं.
तिथे जाणार प्रत्येक जणात पॉझिटिव्ह वाईब्स हे नक्कीच मिळणार. इथे जो राहील तो स्ट्रेस रिलीफ झोनमध्ये असेल एवढं इथलं सत्व आहे. रूम इतक्या स्वच्छ आहेत की खरंच डोळे दिपावेत अशी स्वच्छता व्यवस्था एकदम शिस्तबद्ध आणि नीट होती. श्री तुकामाई भक्तनिवास राहण्यासाठी खूपच उत्तम आहे आणि असे अजून भक्तनिवास तिथे आहेत. तुम्ही येणार असाल तर तुम्ही इथे 3 दिवस नक्कीच मोफतमध्ये राहू शकता. जर तुम्हालाही मनशांती हवी असेल, योग्य दिशा आणि भक्ती अनुभवायची असेल तर या मठामध्ये नक्की भेट द्या. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर प्रवासात. बाय.